नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा गट ब आणि क याची जी मुख्य परीक्षा आता आहे आपल्या समोर, याच्यासाठी आज आपण आजचं लेक्चर करत आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं, गट ब म्हणजे अगदी तोंडावर आलेली आहे आणि गट क ला भरपूर टाइम आहे. आता आपण भेटतोय फक्त विज्ञानासंबंधी चर्चा करण्यासाठी. विज्ञान पहिल्यांदा जर तुम्हाला भीती वाटते याचं कारण एकमेव आहे की एकतर बॅकग्राऊंड आपला आर्ट्स वगैरे असेल किंवा आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नाहीत, त्यामुळे आपल्याला मार्क येत नाहीत आणि मार्क नाही आले की आपोआप भीती वाढते. पण विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पॉलिटी, इको किंवा इतर विषयांसाठी एक ॲनालिसिस करतो, तसं प्रॉपर ॲनालिसिस आपण कधी सायन्सचं केलंय का? आपण स्वतःच विचारा की कधीच आपण सायन्सचं बायफर्गेशन केलेलं नाहीये की कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे, कुठला कमी महत्त्वाचा आहे. असं काही न करता सरळ सरळ समोरचं कुणीतरी काही सांगतं, एखाद्या मित्राने सांगितलं की हे वाचून घे, ते वाचून घेतो. स्वतः कधी मागच्या पेपरवरून आपण ॲनालिसिस केलेलं नाहीये, म्हणून आपल्याला सायन्सची नक्की चौकट ओळखता आलेली नाहीये. चला, परीक्षा तोंडावर आहे, त्यामुळे तुमचा दुसरा जास्तीचा कुठलाच वेळ न घेता आता मी काय करतोय की आपण सिलेबस कसा ठरवणार आहे. आपला मेन पॉईंट काय झालेला आहे की आयोगाने सिलेबस देताना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असा म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अशा 3 शब्दामध्ये आपला सिलेबस दिलेला आहे. मग त्यामुळे प्रॉब्लेम काय झालाय की ते तर खूप मोठं आहे, म्हणजे नीटची परीक्षा जर पाहायला गेला आपण तर त्याच्यासाठी असणारी बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल किंवा JEE ॲडव्हान्स म्हणजे खूप सारं सायन्स आहे ॲक्च्युली. पण आपला प्रॉब्लेम काय की आपल्याला आपलं बायबल काय आहे तर PYQ. हे जे वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या आहेत आयोगाच्या, हा जो MPSCचा आयोग आहे आणि ह्या आयोगामार्फत घेतलेल्या सर्व परीक्षा आणि त्याला विचारणारं सायन्स, याच्यावरून आपण आपला सिलेबस डिसाईड केला पाहिजे. आणि तो डिसाईड जर केला तर प्रिसाइजली तुमच्या लक्षात येईल की खूप कमी सिलेबसवरती किंवा खूप कमी टॉपिकवरती रिपीट प्रश्न येत आहेत. ते कसे? आता आपण या गट ब आणि क च्या मुख्यचे 2 पेपर आपल्याकडे येतं. कधीचे? 2023 झालेले 2 पेपर या ठिकाणी आपल्याकडे आहेत. मग त्या 2 पेपरमध्ये काय पाहायला मिळतं हे आपण ठरवणे आणि 24 साठी आता एकदम एक्झॅक्ट पॅटर्न तसाच येईल का नाही येणार माहित नाही, पण ॲक्च्युली आपण जर मागचे पेपर पाहिले तर आयोगाचा एक 2-3 वर्ष पॅटर्न हा सारखा असू शकतो, असं आपलं ॲनालिसिस आहे. मग जर तुम्ही पाहिलं तर एक थोडक्यात आज सांगतो, पहा की गट ब आणि गट क ह्या दोन्हीसाठी सुद्धा या दोन्हीसाठी एक पॅटर्न फॉलो झालाय आणि ज्याच्यावरतीच आज आपण पूर्ण चर्चा करून आपल्याला सायन्सची भीती जाणार आहे. पुढचं लेक्चर जे काही मिनिट चालेल, जे काही वेळ चालेल ते तुमचं शेवटपर्यंत पहा. 100% तुम्हाला विज्ञानामध्ये मार्कही येतील आणि मार्क येण्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो सुरुवातीला, तोही तुमच्यामध्ये आता या लेक्चरने तयार होईल 100%. याच्यात पहा, जी मुख्य परीक्षा झाली 2023 ची, कुठली? ग्रुप बी अँड सी दोन्हीसाठी ही सेम झालंय, त्यामुळे आपण त्याला पॅटर्न म्हणू शकतो. त्याच्यात काय झालंय, विज्ञान विषयाचे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क डायरेक्ट तुम्हाला पोस्ट पाहिजे की नाही हा ठरवणारा हा टॉपिक झालेला आहे. म्हणजे पहा, विज्ञान हे डायरेक्ट तुम्हाला पोस्ट मिळेल की नाही या संदर्भात 40 प्रश्न 40 मार्क म्हणजे कुठल्याच विषयाला एवढे वेटेज नाहीये गणित बुद्धिमत्ता सोडलं तर. या 20 मध्ये काय केलंय, 12 प्रश्न म्हणजे 24 मार्काला कोर जे आपण प्रिलियमला सायन्स करतो ते, आणि 8 प्रश्न हे टेक्नॉलॉजी संदर्भात विचारले. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती झालंय. या कोर मध्ये सुद्धा काय झालंय, तुम्ही जर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो असं बायफर्गेशन जर केलं तर फिजिक्सला 3 प्रश्न, केमिस्ट्रीला 3 प्रश्न आणि बायोलॉजीला 6 प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर. याच्यामध्ये सुद्धा काय केलंय, बायोलॉजीला वर्गीकरण या टॉपिक वरतीच 6 प्रश्न येतात असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे 5 प्रश्न याच्यावरती येतं +1 यालाच जवळच असणारा वनस्पतीचे पोषण आणि वनस्पतीचे रोग या संदर्भाने एक प्रश्न, असे 6 प्रश्न विचारलेत. मग तुमची संपूर्ण बायोलॉजी, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, मानवी पोषण सगळं सोडून दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल का, आणि हे एका पेपरला नाही झालं, गट ब लाही तेच झालंय आणि गट क लाही तेच झालंय. मग तुम्हाला असं म्हणता येईल की ऑलरेडी तुम्ही प्रीला वाचलेलं आहे किंवा आतापर्यंत, आता 29च्या मेनसाठी जर विचार केला तर आतापर्यंत तुम्ही सायन्स मागचं सगळं वाचलंय. मग इथून पुढे काय करायचंय, इथून पुढे तुम्हाला बायोलॉजीच्या याच पॅटर्नला फॉलो करायचंय. कारण आता तुम्ही बाकीचं वाचलं तर तुमची रिव्हिजन होणार नाहीये, पण या जर पॅटर्नला फॉलो केलं तर 100% तुम्हाला जर तोच पॅटर्न रिपीट झाला, 90% चान्स आहेत की तसंच होईल.
तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे ओव्हरऑल जर पाहिलं तर सोप्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले येतं, म्हणजे ज्याचे काही काही सोर्स येतं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. चला मग आता आपण काय पाहू. आता मी हे जे सांगितलंय याचे सर्व प्रूफ तुम्हाला समोर पहा. आता पहा, वनस्पतीचे वर्गीकरण या टॉपिक वरती 2023 ला किती प्रश्न विचारलेत? 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहा, 3 प्रश्न. एक शैवाला संबंधी आहे, एक दुसरा वनस्पतीच्या वर्गीकरणासंबंधित प्रश्न आहे, तिसरा वनस्पतीच्या पोषण. आता खूप जणांनी या प्रश्नाला काय केलं की वनस्पतीच्या रोग या टॉपिकवर आहे असं गृहीत धरलं, मात्र ते चुकीचं आहे. पहा, इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे, ज्या वेळेस आपण वनस्पतीच्या पोषणाचे टॉपिक घटक पाहतो ज्याच्यामध्ये सगळ्यात प्रायमरी मुख्य असतात CHO कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन, त्यानंतर मुख्य असतात परत NPK नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम, त्यानंतर कॅल्शियम सल्फर मॅग्नेशियम, हे जे आहेत याच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्याची कमतरता झाल्याने काय होतं वनस्पतीला हे जिथं दिलंय, जे आपण आपल्या टॉपिक मध्ये शिकतो त्या संदर्भात हा प्रश्न तयार होतो. म्हणजे पहा, जे तुम्हाला मी बायोलॉजीचे 6 प्रश्न सांगितले त्याच्यात पहा हे 3 प्रश्न वनस्पती वर्गीकरणावरती येतं, नेक्स्टचे 3 प्रश्न प्राणी वर्गीकरणावरती येतं. ठीक आहे, प्राणी वर्गीकरणावरती 3 प्रश्न. अपृष्ठवंशीय प्राण्याचा दुसरा मोठा गट कुठला? आर्थ्रोपोडा बद्दल, गांडुळाचे निर्वहन बद्दल. आलं लक्षात? 6च्या 6 प्रश्न. त्यानंतर हे 3 प्रश्न फिजिक्सचे खूप सोपे प्रश्न येतं, जे कोर टॉपिक जे आहेत आपले रेग्युलरचे अणुसंरचना असेल किंवा तरंगासंदर्भी, आणि हे एक फॅक्ट आहे. आता ही फॅक्ट आहे ही कशी विचारली जाते, जसं 1 TMC पाणी म्हणजे किती लिटर असं जर विचारलं तर आपल्याला ते माहिती आहे, तसंच ही फॅक्ट आहे. या सगळ्याचं एक्सप्लेनेशन मी घेणार आहे, आता फक्त आपण एक पाहून घेतोय. त्यानंतर केमिस्ट्रीचे हे 3 प्रश्न. आलं लक्षात? त्याचप्रमाणे जर गट क 23च्या मुख्यचं जर पाहिलं तर सेम झालंय. वनस्पतीचे वर्गीकरण याच्यावरती 3 प्रश्न. हा पहा, 2 प्रश्न वनस्पतीच्या कोर वर्गीकरणावरची आणि 1 प्रश्न सेपरेट की भातावरील खैरा हा कशाच्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे मिळतो, म्हणजे पोषणासंबंधी वनस्पतीच्या, आणि एक तर खाली शैवाळ संबंधी आणि दुसरा कारक आणि त्याचे वनस्पतीचे रोग या संदर्भाने प्रश्न विचारलाय. म्हणजे हे झाले वनस्पती वर्गीकरण आणि त्या संदर्भात. त्यानंतर प्राण्याचे वर्गीकरण त्या संदर्भात 3 प्रश्न आहेत. पहा, कोणत्या गटामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था, टॅक्सॉनॉमीचा जनक कोण, आणि हे खाली सस्तन प्राण्याचे प्रकार, हे झाले 3. म्हणजे 3 प्रश्न वनस्पती वर्गीकरण आणि त्या संदर्भात पोषण आणि रोग. दुसरा टॉपिक आहे प्राण्याचे वर्गीकरण, आणि त्यानंतर राहिलेले 3 प्रश्न हे बेसिक आहेत. पहा, याच्यासाठी काय अभ्यासाची गरज नाही. 2 प्रश्न पहा, मायोपियाचा असेल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा असेल, हे दोन्ही प्रश्न प्रकाश चॅप्टरशी रिलेटेड आहेत. आणि एक भौतिक राशी, म्हणजे याला कुठलंच पुस्तकाची वाचायची गरज नाही, अशा ह्या सोप्या टॉपिकवरती हा फिजिक्सचे 3 प्रश्न येतं. आणि केमिस्ट्रीचे सुद्धा पहा, सोडियमचा अणुअंक म्हणजे आपलं जो ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती तुम्हाला हे लगेच मिळून जातं. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही, आणि पेट्रोलियमच्या शुद्धीकरणात म्हणजे हा आम्ल, आम्लारी आणि क्षार या टॉपिकवरती प्रश्न आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे, 3 प्रश्न वनस्पती वर्गीकरणावरती येतं, 3 प्रश्न प्राणी वर्गीकरणावरती येतं. मग याच्यावरून काय झालं, बायोलॉजीचा विषयच कटला आपला. आपण काय पाहतोय, ॲनालिसिस. याचं सगळ्याचं मी सांगणार आहे तुम्हाला, फक्त अगोदर भीती कशी कमी करा. पहा, वाचायला काय राहतंय तुम्हाला. पहा, फिजिक्सचे 3 प्रश्न एकदम बेसिक टॉपिकचे येतं, वाचा अगर नका वाचू. 1 डे रिव्हिजन बॅच आपण जे आहे त्याच्यामध्ये आपण जे टॉपिक कव्हर केले 2च तासाचं लेक्चर आहे, त्याच्यात तुमचं होऊन जाणार आहे. केमिस्ट्रीचे 3 प्रश्न येतं, ते पण असे सिलेबस धरून नाही येते, एखादा आवर्त सारणीवरती येतो, मूलद्रव्याच्या वर्गीकरणावरती येतो किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चरशी रिलेटेड येतो. प्रश्न अवघड होता बायोलॉजीचा की कसं करायचं, एवढा मोठा सिलेबस आहे, पण आपल्याला वर्गीकरणाला जे त्यांनी महत्त्व दिले त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला आता 29 साठी तर काहीच करायचं नाहीये. आता दुसरा प्रश्न, ह्या बायोलॉजीच्या 6 प्रश्नांसाठी आपण काय करणार आहे. आता 29 तारखेपर्यंत लगातार कंटिन्युअस या संदर्भाने, कशाच्या, मी माझ्या मनाने काही करणार नाही किंवा कुठल्या पुस्तकातून नाही, आयोगाने जो पॅटर्न फॉलो केलाय तोच जर आपण फॉलो केला तर त्या संदर्भाने जे टॉपिक राहतील तेच लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग आता काय करायचं याच्यासाठी, पहा, आपण एक 1 डे रिव्हिजन बॅच घेतली होती, त्याच्यातच हे व्हिडिओ अपलोड होणार आहेत आपल्या ॲपवरती. पण
आता सध्याला काय सांगतो की हे कसं घेणार आहे आपण, तर त्याच्यासाठी आता पहा, हे जे टॉपिक येतं याच्यामध्ये जर तुम्हाला वर्गीकरण टॉपिक पाहायचा असेल तर वर्गीकरणाबद्दल आपण आता डिटेलमध्ये नाही, पण एक माइंड मॅप कसा असू शकतो, वर्गीकरण कसं शिकलं पाहिजे किंवा वर्गीकरण आपल्या डोक्यात कसं फिट असलं पाहिजे हे या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही आता लक्ष द्या. वर्गीकरणामध्ये खूप जणांना भीती असते की वर्गीकरण खूप मोठं आहे, ते आपण कसं करू, त्याच्यातले लक्षात नाव राहत नाहीत, अवघड नाव येतं, बरोबर आहे. मग आपण त्याला 3 प्रकारे डिवायडेशन केलेले आहे पहा. एक आहे सजीवाचे वर्गीकरण, एक आहे वनस्पतीचे वर्गीकरण आणि एक आहे प्राण्याचे वर्गीकरण. हे जर आता तुम्हाला लक्षात आलं तर ह्या 3 लेक्चर मध्ये वर्गीकरण हे क्लिअर होणार आहे. त्या संदर्भी पहिल्यांदा पहा, सजीवाचे वर्गीकरण हे कसं असू शकतं पहा. या टॉपिक मध्ये किंवा या लेक्चर मध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर सुरुवातीला, एकदम सुरुवातीला कशाचाच काही संदर्भ नसताना एखाद्या गोष्टीचा शोध लागला तर त्याला कशात आपण मोजणारे किंवा काय करणारे हे सांगणारे कोण काही लोक होते, ज्यांना आता त्यांनी सांगितलेलं खरं आहे त्यामुळे त्यांना आपण शास्त्रज्ञ म्हणूया. शास्त्रज्ञांनी काही गुणधर्म पाहिले आणि त्याच्यानुसार वर्गीकरण केलं. त्यामुळे सजीवाच्या वर्गीकरणामध्ये एक 3-4 शास्त्रज्ञ येतं आणि त्या संदर्भात त्यांनी लावलेल्या किंवा सांगितलेल्या काही थिअरीज येतं, ते आपल्याला पाहिजेत. मोजून हे 5 मिनिटांमध्ये होऊ शकतं. त्यानंतर सजीवाचं वर्गीकरण यांनी काय केलं, एक 5 पिशव्या घेतल्या असं पकडू आणि 5 गटामध्ये याचं वर्गीकरण केलं. ते 5 गट कोणते, सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा आणि सृष्टी कवक, बरोबर. हे 3 आणि सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी, हे झाले 5 गट ज्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी याला वर्गीकृत केलं. मग आता आपल्याला माहिती आहे की हे जे पहिले 3 येतं, हे 3ही वर्गीकरणाचे टॉपिक आपण एकाच लेक्चर मध्ये त्याचे काहीशे थोडेसे सब टाइप्स येतं आणि काही उदाहरणं. आता वर्गीकरणावरती प्रश्न कशा संदर्भात येतोय, एक म्हणजे खालील गटाचं वर्गीकरण कोणत्या उपगटात झाले, एक त्याचे काही गुणधर्म दिले जातात त्याच्यावरून प्रश्न, आणि तिसरं त्याची उदाहरणं दिली जातात, ते कोणत्या गटानुसार उपगटानुसार वर्गीकृत आहेत. अशा 3च फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातो. मग सृष्टी मोनेरा आपल्याला माहिती आहे आदिजीवांची सृष्टी आहे. त्यानंतर आमिबा, पॅरामेशियम हे सगळं सृष्टी प्रोटिस्टामध्ये, कवकामध्ये बुरशी वगैरे येतं. आणि सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी याच्यामध्ये सगळ्या वनस्पती आणि याच्यामध्ये सगळे प्राणी. अशा प्रकारे हे वर्गीकरण सुरुवातीला हे एक लेक्चर आपलं होईल. त्यानंतर सृष्टी वनस्पती. आता सृष्टी वनस्पतीमध्ये खूप सारे प्रश्न येतं, पण मी एक माइंड मॅप कशासाठी सांगतोय मी तुम्हाला हा, की लक्षात कसं असलं पाहिजे. आता सृष्टी वनस्पतीचा माइंड मॅप जर डोक्यात असेल तर प्रश्न कसे सुटतात तेही सांगतो. सृष्टी वनस्पतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण करताना त्यांनी काय केलं, 2 गटात वर्गीकरण केलं. ते 2 गट कुठले होते, एक अबीजपत्री आणि एक बीजपत्री. एक होता अबीजपत्री आणि दुसरा होता बीजपत्री. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा की बिया असणे म्हणजेच काय, फूल तयार होणारे, म्हणजे फूल म्हणजे पुष्प, आणि हे काय आहे अपुष्प म्हणजे अपुष्प वनस्पती, आणि पुष्प वनस्पती म्हणजे क्रिप्टोगॅमी आणि फेनेरोगॅमी. हे इंग्लिश मध्ये नावावर पण लक्षात ठेवा, बरोबर. ह्या 2 वर्गीकरणामध्ये वनस्पतीला वर्गीकृत केलं. अबीजपत्रीचं 3 गटात वर्गीकरण केलं, एक थॅलोफायटा, एक ब्रायोफायटा आणि तिसरं टेरिडोफायटा. एक थॅलोफायटा, एक ब्रायोफायटा आणि एक टेरिडोफायटा.
ह्या 3 गटामध्ये वर्गीकरण केल्यावरती काय लक्षात आलं की याचे परत काही सब टाइप्स येतं, ज्याच्याकडे आपण आता लगेच नाही जाणार, बट थॅलोफायटामध्ये शैवाल सारखा घटक खूप जास्त महत्वाचा आहे. शैवाल याच्यामध्ये येतं. ब्रायोफायटा संदर्भात एक स्टेटमेंट येतं कायम की कुठला गट उभयचर आहे, तर तो ब्रायोफायटा. टेरिडोफायटा म्हणजे हा विकसित आहे, म्हणजे हे झाले कॅरेक्टर किंवा नेचे त्याचं उदाहरण आहे, त्याच्यावरती प्रश्न येतो. हे झालं अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोग्रामीचं काय झालं उदाहरण झालं. दुसरं काय मग बीजपत्री, आणि बीजपत्रीचे 2 प्रकार पडतात, एक आवृत्त बीजी आणि एक अनावृत्त बीजी. एक अनावृत्त बीजी किंवा नवीन स्लाइड मध्ये घेऊ आपण. हे जे बीजपत्री आहे फेनेरोगॅमी, याचे 2 प्रकार पडतात, एक आवृत्त आणि एक अनावृत्त. म्हणजे बिया तर आहेत पण बिया झाकलेल्या आहेत का नाही त्याच्यावरून. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, अनावृत्त म्हणजे जिम्नोस्पर्म, आणि याला म्हणतात एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म. आता मी याच्यावरून लक्षात ठेवलंय की नो शब्द याच्यात येतो, म्हणजे याला आवरण नाही. याला आवरण नाही म्हणजे अनावृत्त बीजपत्री, म्हणजे याला आवरण नसणारे, बियांना आवरण नसतं. हे झाले अनावृत्त बीजपत्री. आणि आवृत्त बीजपत्री मधले एंजिओस्पर्म. आता याला आवरण आहे, याला आवरण आहे, याचे परत 2 प्रकार पडतात, एक बीजपत्री आणि एक द्विबीजपत्री. म्हणजे कसं की ते जर बी फोडलं तर त्याच्या 2 बरोबर समान भागात होईल डिवायडेशन की नाही. जसं कांद्याचं बी नाही होणार, पण भुईमुगाच्या शेंगदाण्याला जर फोडलं तर 2 भागात होईल, म्हणजे ते द्विबीजपत्री. असं बीजपत्रीचं वर्गीकरण पाहायला मिळतं. मग आपण कुठे शिवतो पहा, वनस्पती वर्गीकरणात अबीजपत्री ब्रायोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आणि बीजपत्रीमध्ये 2 प्रकार पाहिले. झालं. एवढं जर आपण पाहिलं तर 100% काय झालं, वनस्पतीचं वर्गीकरण संपलं. हे डिटेलमध्ये आपण लेक्चरमध्ये पाहणार आहे. पण हा माइंड मॅप जर तुमच्या लक्षात असेल तर काय होतं, एक प्रश्न विचारला जातोय नेहमी, खालीलपैकी वनस्पतीतील उभयचर म्हणून कोणाला ओळखतात. काय म्हटलं जातं, खालीलपैकी वनस्पतीतील उभयचर म्हणून कोणाला ओळखतात. खूप वेळेस प्रश्न आला, आयोगाने विचारलाय आणि बऱ्याच जणांचा तो चुकतो सुद्धा. आता मला एक सांगा, हे लिहिताना आपण असंच लिहिणार आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आणि हा माइंड मॅप आपल्या डोक्यामध्ये. आता हे असंच का लिहिणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे की हे कमी विकसित, हे थोडं जास्त विकसित आणि हे खूप हाय विकसित, अशा प्रकारे हे 3 प्रकार येतं. मग आपल्याला एकतर माहिती आहे उभयचर कशाला म्हणतो आपण, जे पाण्यात राहतात त्याला जलचर म्हणतो, जे जमिनीवर राहतात त्यांना भूचर म्हणतो, आणि जे दोन्हीकडे राहतात त्यांना उभयचर म्हणतो, जसं बेडूक म्हणून आपण पाहतो. हे झालं प्राण्याचं वर्गीकरण, म्हणजे प्राण्याचा उभयचर झाला. प्रश्न काय विचारतात, हे सगळ्यांना माहिती आहे प्राण्याचा, म्हणून आयोग पण आपल्याला त्याच्यावरती विचारत नाही. आयोग काय करतो, वनस्पतीतील उभयचर म्हणून कोणत्या गटाला ओळखलं जातं. मग आता तुमच्या लक्षात आलंय की जो मध्ये आहे बाबा, एकतर पाण्यात पण नाही किंवा जमिनीवर पण नाही, पण दोन्हीकडचाही लाभ घेतोय, तो उभयचर असू शकतो. आणि आपल्याला हेच पर्याय दिले जातात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. मग कुठंतरी आपल्याला क्लिक होऊन जातं की उभयचर हा मधला असू शकतो, आणि आपण बाय लॉजिक सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतो. फक्त आपल्या डोक्यामध्ये हा पूर्णपणे माइंड मॅप असला पाहिजेत. त्यानंतर मग बीजपत्री, अनावृत्त आणि आवृत्त. आता अनावृत्त म्हणजे ज्या बियांना आवरण नाही, ते खूप अवघड, म्हणजे जे आपल्या रेग्युलर वाचनात नसतात ते वनस्पती येतं, पायनस वगैरे, वेगवेगळे थुजा वगैरे. पण आवृत्त बीजपत्रीमध्ये आता टोमॅटो आहे, बियाला आवरण आहे ना, वांगे, बटाटे, याला आवरण आहे बियाला, बिया आतमध्ये येतं, वरतून आवरण आहे, ते झाले एंजिओस्पर्म, म्हणजे आवृत्त बीजपत्री वनस्पती. हे आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. हे आपण लेक्चर पाहत नाही, परत एकदा ऐका, हे फक्त मी तुम्हाला माइंड मॅप कसा डोक्यात असला पाहिजे हे सांगतोय. हे डिटेलमध्ये आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग आलं लक्षात तुमच्या, वनस्पतीचं वर्गीकरण झालं. आता प्राण्याचं वर्गीकरण जर पाहायला गेलं तर प्राण्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे पहा, 2 गटात केलंय, एक प्रोटोझोआ आणि दुसरा केलाय मेटाझोआ. हे आपण म्हणजे 5वी 6वी पासून हे पाहत आलोय. प्रोटोझोआ आणि मेटाझोआ याच्यामध्ये सगळे एकपेशीय
अमिबा, पॅरामेशियम वगैरे असले प्राणी येतात. आता मेटाझोआमध्ये परत दोन गटात वर्गीकरण केले. एक असमपृष्ठरज्जू, दुसरं आहे समपृष्ठरज्जू. आता समपृष्ठरज्जू असमपृष्ठरज्जू म्हणजे माहिती आहे पाठीचा कणा नसणारे आणि पाठीचा कणा असणारे. आता मला सांगा, नॉर्मली जर तुम्हाला एवढा जरी माइंड मॅप माहिती असेल आणि हे जर माहिती आहे तुम्हाला की पाठीचा कणा नसणारे याच्यामध्ये 10 संघ येतं, बरोबर येतं. किती? 10 म्हणजे खूप सारे संघ येतं, पण महत्वाचे 10 संघ येतं ज्याच्यावरती सिलेबस किंवा अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश असतो. आणि समपृष्ठरज्जू म्हणजे पाठीचा कणा असणारे. आता आपण आपल्या स्वतःला जरी इमॅजिन केलं तर आपल्या पाठीला कणा आहे म्हणून आपण सरळ ताठ उभे आहोत. म्हणजे आपण कशात जाणार आहे? समपृष्ठरज्जू. म्हणजे आता असमपृष्ठरज्जू मध्ये जे समुद्रात वगैरे आपण पाहतो ना खूप सारे प्राणी, कीटक, हे सगळे प्राणी याच्यात येणार येतं. आणि हे कुठल्या गटात वर्गीकरण केलेलं आहे? ऑर्थोपोडा, सेलेंटराटा, पोरिफेरा, हेमिकॉर्डेटा, हे सगळेच्या सगळे गट, प्लॅटीहेल्मिंथेस, हे सगळेच्या सगळे गट कशाच्या तरी बेसिसवरती डिवाइड केलेले आहेत 10 गटामध्ये. ते केलेले आहेत 3 ते 4 कॅरेक्टरच्या किंवा गुणधर्माच्या आधारावर. मग काय येतं ते? सममिती म्हणजे शरीर रचना कशी आहे, सपोज त्याचा देहगुहा आहे की नाही, त्याला म्हणजे शुलोमेट आहे की नाही, शुडोशुलोमेट वगैरे त्याच्यावरती. म्हणजे कसा एखादा प्राणी, आता माणूस आहे किंवा इतर प्राणी पकडा, तो जर मधून कट केला तर बरोबर 2 भागात समांतर होतं. मग त्याच्यावरून काही जण कुठूनही कट केला, तारा मासासारखा प्राणी आहे, कुठूनही कट केला तर ते सारख्याच 2 भागात त्याचं डिवायडेशन होतं. मग असे काही 4-5 गुणधर्म पकडून त्याला 6-10 गटामध्ये वर्गीकृत केले. आणि त्याच्यावरती एक प्रश्न येतो की त्या गुणधर्मावरून येतं की हा खालीलपैकी असणाऱ्या गटाचा गुणधर्म ओळखा. ते 3 ते 4च येतं. त्याच्यासाठी पण आपण ट्रिक्स केलेली आहे, 5 मिनिटांमध्ये ते होऊन जातं. त्यानंतर दुसरा काय प्रश्न येतो, त्याच्यातल्या उदाहरणावरती येतो. म्हणजे आता सगळेच्या सगळे कीटक ऑर्थोपोडामध्ये येतात. मग ऑर्थोपोडा सगळ्यात मोठा गट आहे, पण दुसऱ्या नंबरचा गट आहे मोलुस्का, आणि ज्याच्यामध्ये गोगलगाय, ऑक्टोपस वगैरे येतं. पण प्रश्न ऑर्थोपोडावरती गुणधर्मासंदर्भात येतोय. ऑर्थोपोडाचे गुणधर्म विचारायला प्रश्न येतोय, पण हा सगळ्यात मोठा आहे त्याच्यावर कधीच प्रश्न नाही की मोठा कुठला आहे म्हणून. पण दुसरा मोठा कोणता गट आहे प्राणी वर्गीकरणामध्ये, दुसरा मोठा गट कोणता म्हणून प्रश्न नेहमी येतोय, तो आहे मोलुस्का. मग आपल्याला ही चौकट लक्षात आली पाहिजे. आयोग प्रश्न विचारताना काय करतंय? आयोग प्रश्न विचारताना क्रम देतंय, असा खालून वरती, वरतून खाली विचारा. म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर, अल्फा, बीटा, गॅमा म्हणजे भेदन शक्ती, आयनिक शक्ती, प्रकाशाचा वेग कसा असेल, क्रम विचारतंय, क्रम. त्यानंतर काय विचारतंय? पायऱ्या विचारतंय वेगवेगळ्या, की मूत्रनिर्मितीच्या पायऱ्या सांगा, अल्ट्राफिल्ट्रेशन, सिक्रेशन, रिअब्सॉर्प्शन आणि परत एक्सक्रीशन, अशा पायऱ्या विचारते. त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. त्यानंतर काय करते? सरळ सरळ गटाचं उपगटात वर्गीकरण ते विचारते आणि त्या संदर्भात गटात असणारे उदाहरणं, की हे उदाहरण कोणत्या गटाचं आहे, कशाचं आहे, अशा प्रकारचे ओव्हरऑल बोलतोय आपण. हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे 4-5 फॉर्मॅट आपण तयार केलेले आहेत की ज्याच्यामध्येच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारतोय. मग काय होतं, आपण अभ्यास करतानाच जर आपल्या गोष्टी लक्षात आल्या की याच्यावरती असा प्रश्न विचारू शकतो. आता एखादी आपण एक्सक्रीशन सिस्टीम ऑफ ह्युमन शिकतोय, त्याच्यात पायऱ्या दिलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की बाबा अगोदर काय होतंय, रक्तातून मूत्रासाठी काही एक्सक्रीट पदार्थ जात आहेत, पण काही महत्त्वाचे गेल्यामुळे परत ते रिअब्सॉर्ब केले जात आहेत, परत सिक्रेट केले जात आहेत आणि नंतर एक्सक्रीट केले जात आहेत. ह्या पायऱ्या झाल्या 4, ह्या आपण लगेच नोट डाऊन करतो आणि नोट्स काढतो. त्याच्यामुळे काय होतं की प्रश्नाचा फॉर्मॅट कसा असू शकतो हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण या प्रश्नांच्या एक्सप्लेनेशनकडे जाण्यापूर्वी एक 5 मिनिटांमध्ये पहा मी काय सांगतोय की आता गट ब साठी आणि क साठी मुख्यसाठी आपल्याला खूप सारे लेक्चर घेऊन इनिशिएटिव्ह करायचं होतं. मात्र गट ब ला आत्ता 29 पर्यंत काही आपल्याला म्हणजे एक 15 दिवसापूर्वीच करायचं होतं, पण काही अडचणीमुळे ते करता आलेलं नाही. पण तरीही 29 पर्यंत आपण तुमच्या सोबत आहोत. मग गट ब ला खूप कमी वेळ आहे, पण गट क ला भरपूर वेळ आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, आता आपण आपल्याला एक वन डे रिव्हिजनची बॅच लॉन्च केलेली आहे. वन डे रिव्हिजनची बॅच केलेली आहे आणि गट ब ला वेळ कमी असल्यामुळे त्याची प्राइस फक्त 99 रुपये ठेवतोय. फक्त 99 रुपये आपण त्याची प्राइस
ठेवतोय, मग 99 रुपयामध्ये काय होणार आहे, 29 तारखेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्रीचं वन डे रिव्हिजन आणि बायोलॉजी संदर्भात हे वर्गीकरणाचे काही चॅप्टर, अजून काही महत्त्वाचे काय काय येऊ शकतं याची काही लेक्चर, हे सगळं आपण याच्यामध्ये देणार आहोत. आता राहिला प्रश्न, गट क ला खूप वेळ आहे, मग आपल्याला आपण जे कोर पाहिलं की 12 प्रश्न कोर सायन्सचे होते आणि 8 प्रश्न कशाचे होते, टेक्नॉलॉजीचे. गट क च्या विद्यार्थ्यांसाठी आपण टेक्नॉलॉजी सहित 29 तारखेनंतर टेक्नॉलॉजी सहित खूप सारे म्हणजे जवळपास संपूर्ण कंटेंट या बॅच मध्ये देणार आहोत. मात्र 29 तारखेला ही समोर परीक्षा असल्यामुळे गट ब च्या विद्यार्थ्यांसाठी प्रॉब्लेम नको म्हणून गट ब आणि क सगळ्यांसाठीच फी फक्त 99 सध्याला ठेवलेली आहे. 29 तारीख झाली की लगेच 30 तारखेला याची फी 299 किंवा 399 करण्यात येणार आहे. कारण याच्यामध्ये आपण काय देणार आहे, टोटल 20 प्रश्न 40 मार्काची तयारी आपण गट क साठी करून घेणार आहोत आणि पुढचे 4 महिने येतं रेग्युलर त्याच्यामध्ये लेक्चर पडणार आहेत, त्याचं ॲनालिसिस वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये ऍड होणार आहेत. मग तुम्हाला पुढचे 8 दिवस आहेत, जर बॅच घ्यायची असेल तर पुढचे 8 दिवस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 99 मध्ये संपूर्ण बॅच मिळून जाईल. कुणासाठी, गट क साठी. आणि गट ब च्या ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्यांना फक्त कोर सायन्स मिळेल, टेक्नॉलॉजी काय आपण आता लगेच याच्यामध्ये ऍड करणार नाहीत 1 तारखेपर्यंत. 1 तारखेला गट क ची परत प्रॉपर गोष्टी आणि सिलेबस वाईज सगळं सांगितलं जाईल, प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार केली जाईल. पण 8 दिवसाच्या आत जर तुम्ही ती घेऊन ठेवली तर तुम्हाला 99 ला मिळेल, नंतर तिचीच प्राइस 299 रुपये असेल. मग अशा प्रकारे ही वन डे रिव्हिजनची बॅच जी आहे त्याच्यामध्येच कंटेंट येणार आहे, बॅनर बदलणार आहे, थंबनेल बदलणार आहे. आता आपण आहे तसंच ठेवतोय, जर घ्यायचे असेल तर नक्की घ्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला गट ब च्या मुख्य नंतर गट क च्या मुख्यपर्यंत म्हणजे जवळपास सप्टेंबर पर्यंत मी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे आणि प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करून कंटेंट वरती काम करणार आहे. लक्षात आलं हे? चला मग आता थोडक्यात आपण पूर्ण नाही पण जेवढं होईल ऍटलीस्ट तेवढं आपण काय करूया, ॲनालिसिस पाहूया की प्रश्न जे येतं तुम्हाला मी सांगितलं ॲनालिसिस म्हणजे कशा प्रकारे विचारतात. आता प्रॉपर पहा. आता पहा, शैवाळ हे याच्यावरती प्रश्न विचारला. आता गट ब 23/2000 मुख्यचा हा पेपर आहे. आता पहा, शैवाळ गट आणि त्याच्यातील रंगद्रव्याच्या जोड्या लावा असा हा प्रश्न विचारला होता. क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी, क्रायसोफायसी आणि तिकडे रंगद्रव्य दिलेले आहेत. हेच जर त्यांनी सोप्या भाषेत जर द्यायचं असतं त्यांना तर कसं दिलं असतं, हिरवे शैवाळ, तपकिरी शैवाळ, लाल शैवाळ. आणि तुम्हाला ते कसं वाटलं असतं, ओळखीचं वाटलं असतं आणि ज्याला माहिती होतं त्याने कदाचित रंगद्रव्य सुद्धा लगेच बरोबर मारली असती. पण त्यांनी त्याची फक्त नावं बदलून दिली, त्यामुळे अभ्यास करताना दोन्ही प्रकारची नावं लक्षात ठेवायची. आता क्लोरोफायसी म्हणजे हिरवं शैवाळ आणि ज्याच्यामध्ये अ ब हे रंगद्रव्य असतं. फिओफायसी म्हणजे तपकिरी, त्याच्यामध्ये अ क आणि फिकोझोन्थिन हे रंगद्रव्य असतं. त्यानंतर रोडोफायसी म्हणजे अ ड आणि फायको इरिथ्रिन हे रंगद्रव्य असतं. मी याच्या संदर्भाने हा प्रश्न सुटतो. पण हा प्रश्न कुठला आहे मग, शैवाळ. जसं तुम्हाला मी सांगितलं पहिला आपला कोर टॉपिक वनस्पतीचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये अबीजपत्री, त्याच्यामध्ये थॅलोफायटा आणि थॅलोफायटाचं हे काय उदाहरण आहे शैवाळ. बरोबर. दुसरे पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. एक आहे झमिया, ऑर्डर सायकॅडल्स मध्ये आहे. पायनस ऑर्डर कोनिफेरल्स मध्ये आहे. टॅक्सस ऑर्डर निटेल्स मध्ये आहे आणि थुजा ऑर्डर टेरिडोस्पर्मेल्स मध्ये आहे. आता पहा, हा प्रश्न वाचल्यावरती तुम्हाला लगेच फिरल्यासारखं होतं, कारण हे शब्द कधीच आपण ऐकलेले नाहीत आणि काहीतरी एकदम आउट ऑफ सिलेबस विचारले असं तुम्हाला वाटू शकतं. पण हे सिलेबसच्या बाहेरचं नक्कीच नाहीये, फक्त नावं अवघड आहेत त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. कुठला आहे हा प्रश्न मग, तुम्हाला मी सांगितलं वनस्पतीचे वर्गीकरण 2 गटात, अबीजपत्री दुसरं बीजपत्री. बीजपत्रीमध्ये 2, एक अनावृत्त बीज, एक आवृत्त बीजी. अनावृत्त बीजीमध्ये जे जिम्नोस्पर्म आहे म्हणजे ज्यांच्या बियांना आवरण नसते त्याची ही सगळी उदाहरणं येतं जे दिलेत ना, पायनस, थुजा, हे सगळे त्याची उदाहरणं येतं आणि त्याचे परत पुढे उपगट आणि त्याचे कोणत्या ऑर्डर मध्ये आहे हे दिलेलं आहे. नक्कीच प्रश्न अवघड आहे पण आपल्याला 15 पैकी 15च पडावेत असा काही हट्ट नाही. कदाचित इथं जर ठोकाला बरोबर लागला आपला तर बरोबर येईल, मात्र आपल्याला 14 तर प्रश्न बरोबर येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की पायनस हे सगळं अनावृत्त बीज म्हणजे जिम्नोस्पर्म
याची उदाहरणं आहेत. म्हणजे अवघड असू द्या पण सिलेबसच्या बाहेरचं नाहीये. हे सगळेच्या सगळे कुठले येतं तिथले येतं. प्रश्न अवघड आहे येऊ बरोबर किंवा नाही याचा आपण अट्टहास करायचा नाही. त्यानंतर पहा इंटरव्हेनल क्लोरोसिस. आता याचं काय आहे, झमियाची ऑर्डर सायकॅडल्सचे, पायनसची ऑर्डर कोनिफेरल्सचे. हे जे टॅक्सस आहे ना ह्या वनस्पतीची पण ऑर्डर कोनिफेरल्स आहे, हे चुकीचं दिलं यांनी 3ऱ्या नंबरचं. आणि थुजाची ऑर्डर सुद्धा क्युरोप्लेसिस आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ आणि ब हे याचं उत्तर आहे. काय फक्त अ आणि ब ह्या बाकीच्या पहिल्या दोन. आता काय कशासाठी सांगतोय हे पुढच्या अनालिसिस साठी आपल्याला हे डन करून घ्यायचंय. म्हणजे पुढच्या वर्षीच्या पेपरला अवघड प्रश्न विचारला तर काय विचारतील, झमिया खालीलपैकी कोणत्या गटात येतो किंवा कुठली ऑर्डर आहे त्याची, आणि पर्याय काय राहील, सायकॅडल्स, कोनिफेरल्स, निटेल्स. आणि आपण लगेच पेपरहून आल्यावरती कुणीतरी अनालिसिस घेतलेला असेल आणि ते लगेच सांगेल पहा हा प्रश्न 2023च्या मुख्यमधून PYQ मधून तयार झाला, पण आपण याचं अनालिसिस जर केलं नसेल तर आपला तो प्रश्न बरोबर येण्याचा काहीही संबंध येत नाही. म्हणून आपण अनालिसिसची सुद्धा बॅच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त मुख्यचे पेपर आहेत. आता त्याच्यातच आपण प्रिलियम आणि सर्वच्या सर्व पेपर ऍड करणार आहोत. ती सुद्धा बॅच आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आता हे सगळं सांगितलं, पण ॲप कुठलं आपल्या डिस्क्रिप्टिव्ह लिंकमध्ये दिलेलं आहे. सायन्स बाय प्रमोद सर नावाने टेलिग्राम चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आपला आहे, त्याला सबस्क्राईब करा, कारण याच्यावरतीच सगळा कंटेंट इथून पुढे येणार आहे. आपण 100% आता याच्यामध्ये काम करत आहोत. मधल्या काळामध्ये कधी व्हिडिओ पडायचा किंवा नाही असं झालेलं आहे, पण आता यापुढे आपण कंटिन्युअस हे करणार आहोत. त्यामुळे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम असेल सायन्स बाय प्रमोद सर नावाने, आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळतील. ॲपमध्ये सर्व आहे. तिसरा पहा इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येतं. आता तुम्हाला सांगितलं हा प्रश्नाचा जर अनालिसिस पाहायला गेलं तर वनस्पती पोषण या टॉपिक मध्ये 3 गटात वर्गीकरण केले. एक म्हणजे मुख्य, याच्यात CHO कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे 3 घटक महत्वाचे येतं. प्राथमिक मध्ये NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, आणि दुय्यम मध्ये कॅल्शियम, सल्फर आणि मॅग्नेशियम हे 3. असं पोषणाची 9 महत्वाची, पोषणाची 9 इम्पॉर्टंट आणि 11 इतर सूक्ष्म पोषक द्रव्य आहेत. त्या 11 मध्ये इतर बोरॉन वगैरे सगळे येतात. मग आपल्याला काय विचारलंय की कशाच्या कमतरतेमुळे इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावरती येतं. आता इंटरव्हेनल क्लोरोसिस, क्लोरोसिस म्हणजे कमतरता, आणि इंटरव्हेनल म्हणजे ज्या पानाच्या शिरा येतं त्या पिवळ्या पडतात, त्याचं काय रिझन आहे. तर मला एक सांगा, आपण जर हे पाहिलं पोषणाच्या पद्धती तर एक गोष्ट लक्षात येते, नायट्रोजन काय करतं, क्लोरोसिसचा म्हणजे क्लोरोफिलचा घटक आहे, म्हणजे हरितद्रव्य किंवा अन्न निर्मिती संदर्भात. कॅल्शियम काय आहे, जसं कॅल्शियम आपल्या हाडांना आणि दातांना बळकटी देतं, तसं कॅल्शियम वनस्पतीमध्ये काय करतं, पेशी भित्तिका मजबूत करण्यावरती काम करतं. बोरॉन जर पाहायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे की जर फुलं ज्यावेळेस आलेले असतात किंवा आपली परागभवनाची ज्यावेळेस क्रिया असते तर बोरॉनची फवारणी करतात. हे फुला संदर्भात आणि त्या बीज अंकुरणाच्या संदर्भात, म्हणजे सुरुवातीला जे फुलं येतात ना, मधमाशी येते आणि ते जे होतं त्यासाठी बोरॉनची महत्वाची गोष्ट आहे. मग याचं उत्तर काय आहे, आयर्न म्हणजे लोह, आणि अजून एक घटक आहे इथंच मॅग्नेशियम. ह्या दोनची जर कमतरता पडली तर इंटरव्हेनल क्लोरोसिस होतं. म्हणजे काय होतं, पानांच्या शिरा पिवळ्या पडतात. हे याचं उदाहरण आहे. म्हणजे हा पानाच्या रोगासंदर्भात जरी दिसत असला तरी हा वनस्पती पोषणाशी संदर्भात प्रश्न आहे. हे झालं वनस्पती वर्गीकरणाचं. त्यानंतर प्राणी वर्गीकरणामध्ये जे प्रश्न येतं पहा, अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा मोठा गट. पहा मी सांगितलं की 10 गट येतं असमपृष्ठरज्जूचे, त्याच्यामध्ये 10 गटाचं वर्गीकरण कशाच्या बेसिसवर केलंय, ते 3 गुणधर्म ते मी तुम्हाला ट्रिक्सने पाठ करून घेणार आहे, काळजी करू नका. मग आता सगळ्यात मोठा तर ऑर्थोपोडा आहे, ज्याच्यात सगळे कीटक येतात, आणि मोलुस्का 2 नंबरचा आहे, ज्याच्यात ऑक्टोपस, गोगलगाय, शंख, शिंपले वगैरे असे प्राणी येतात. सोपा प्रश्न आहे हा. आर्थ्रोपोडाचे वैशिष्ट्य विचारलेत पहा. पहा तुम्हाला सांगितलं कशाच्या बेसिसवरती, शरीर कसं आहे, खंडीभूत आहे का नाही, सर्वात मोठे फायलम, सर्वात मोठा फायलम पहा, सगळ्यात मोठा गट, बरोबर आहे, बरोबर आहे, स्केलेटन आणि द्विपक्षीय म्हणजे अ ब क ड, याचं 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. गांडोळाचे निर्वहन. आता पहा मी अजून एक सांगतो
की प्रत्येक गोष्ट करताना आयोगाचा पेपर, आता इथं मी हे टाईप पण करू शकत होतो, पण हे करायचंच नाहीये, तुम्ही पण करायचं नाहीये. कुठल्याच टेस्टचा किंवा कसाही पेपर सोडताना आयोगाचा आहे तसा प्रिंट करायचा आणि तो पाहायचा. कारण त्याचं जे दिसतं समोर, तो जो फॉन्ट आहे तो आपल्या नजरेत दिसला तर ते परीक्षेला सोपं वाटतं. नाही तर आपण इकडे मोठ्या मोठ्या अक्षरात सोडून मस्त मी हे टाईप करून आणलं असतं, एकदम छान छान दिसलं असतं, पण आयोगाचं पाहिलं की डायरेक्ट डोळे फिरतात. म्हणून आयोगाचाच पॅटर्न फॉलो करायचा. आणि दुसरी गोष्ट, मराठी प्लस इंग्लिश दोन्ही करायचं. कारण पहा, गांडोळाचे निर्वहन म्हटलं तर लक्षात येत नाही, पण हेच जर इंग्लिशमध्ये, आता मी इथं कट केलंय, पण निर्वहन म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे लागतं ते कुठलं आहे गांडुळाचं निर्वहन करणारं, असं जर विचारलं तर तुम्हाला लगेच लक्षात येतं की सिटेय, फक्त क याचं उदाहरण एक उत्तर आहे. हे काय करतं, लोकोमोटरी ऑर्गन ऑफ गांडूळ. त्यानंतर खालीलपैकी सर्वात भेदक कोण आहे? अल्फा कण, पॉझिट्रॉन, इलेक्ट्रॉन, गॅमा किरण. या संदर्भात सुद्धा आपल्याला ट्रिक्स माहिती आहे. अल्फा कण लिहायचा, बीटा कण लिहायचा आणि गॅमा कण लिहायचा. जर आयनिक पॉवर विचारली तर अल्फाची जास्त, बीटाची त्यापेक्षा कमी आणि बीटाची गॅमापेक्षा जास्त. पण हीच जर पेनिट्रेटिंग म्हणजे भेदन शक्ती विचारली तर अल्फाची सगळ्यात कमी, देन बीटा आणि गॅमाची सगळ्यात जास्त. प्रकाशाच्या वेगासंदर्भात जरी विचारलं तरी कमी, याचा जास्त आणि याचा खूप जास्त, म्हणजे प्रकाश एवढाच याचा वेग असतो. आणि भेदन शक्ती म्हणजे पेनिट्रेटिंग पॉवर सुद्धा गॅमाची जास्त असते. याच्यावरती हे सुटून जातं. खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? आता यांत्रिक तरंगाच्या उदाहरणापूर्वी तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजेत की तरंगाचे प्रकार कुठले, तरंग म्हणजे काय, तरंगाचे प्रकार काय, हे सगळं माहिती असलं पाहिजे. तरंगाचे आपण सगळे जणांनी आतापर्यंत 2च प्रकार पाहिलेत, पण 3 प्रकार येतो ऍक्च्युली त्याचे. एक पहा, यांत्रिक तरंग म्हणजे इंग्लिश मध्ये मेकॅनिकल वेव्हज. दुसरं आहे विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. आता इथपर्यंत आपण पाहिलंय कारण इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. पण याच्यातला अतिशय महत्वाचा तिसरा आहे मॅटर्स वेव्हज म्हणजे पदार्थ लहरी. हे कधीच आपण पाहत नाही कारण हे आपल्या म्हणजे आतापर्यंत याच्यावरती प्रश्नही आलेला नाही. आणि जे पदार्थ लहरी जे आहे ते सगळं क्वांटम मेकॅनिक्सचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? क्वांटम मेकॅनिक्सचा. म्हणून आपण तिथं जात नाही, एवढ्या डीप मध्ये विचारत नाही. पण आयोगाने एखादा असाच याच्यावरती प्रश्न विचारून टाकला की आपण म्हणतो खूप अवघड प्रश्न विचारला. कारण जसं याच्या अगदी प्रश्न पाहिला, पायनसच्या ऑर्डर्स मध्ये ते गेले, थुजाच्या ऑर्डर मध्ये गेले, म्हणजे तो गटातला उपगट आणि उपगटातला परत एक उपगट, अशा प्रकारे हे तिसऱ्यापर्यंत जर पोहोचले तर आपल्याला ते पाहून घ्यायला लागतं. आता यांत्रिक वेव्हज म्हणजे मेकॅनिकल आणि विद्युत चुंबकीय. आता यांत्रिक मध्ये अवतरंग आणि अनुतरंग हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह हे 2 गट माहिती आहेत आपल्याला. पण तिसरं आहे सरफेस वेव्हज. हे कधीच आपण पाहत नाही. सरफेस वेव्हज. आणि विद्युत चुंबकीय लहरी कोणत्या आहेत मग? सगळ्या एक्स रे, अल्ट्राव्हायलेट रे, मायक्रोवेव्हज, रेडिओ वेव्हज, ह्या सगळ्या वेव्हज आणि अजूनही खूप साऱ्या वेव्हज या विद्युत चुंबकीय लहरीच्या प्रकारामध्ये आहेत. मग आपल्याला काय विचारलं होतं इथं पहा, खालीलपैकी कोणते तरंग यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? आता प्रकाश तरंग, ध्वनी तरंग, रेडिओ तरंग. यांत्रिक तरंगासंबंधी एक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की यांत्रिक तरंगांना काय होतं, मीडियम लागत नाही. ट्रान्सव्हर्स होण्यासाठी मीडियम लागत, नो मीडियम लागत नाही. आणि विद्युत चुंबकीयला किंवा इतर यांना लागतं. त्यात अवतरंगाचं पण तसंच आहे, याला लागत नाही, याला लागतं. याचं उदाहरण प्रकाश लहरी आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रकाश हा व्हॅक्यूम मध्ये सुद्धा वाहू शकतो. मात्र ध्वनीला, माध्यमाला हे होण्यासाठी, ट्रान्सव्हर्स होण्यासाठी माध्यम लागतं. हे सगळे डिटेल पॉईंट आहेत, हे आपण आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. इथं सगळं सांगितलं तर लेक्चर आपलं खूप मोठं होईल. त्यामुळे आता मी फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतोय. लक्षात आलं? आता आंतरतारकीय प्रकाश वर्ष, एक प्रकाश वर्ष म्हणजे काय, अशी बेसिक एक फॅक्ट विचारली, त्याचं उत्तर आहे 9.46 × 10⁻15 मीटर. असंच जर तुम्हाला 1 TMC म्हणजे किती पाणी असंही विचारू शकतात, तर ते पण 28.31
अब्ज लिटर असं काहीतरी समथिंग आहे, पण 28.31 हे लक्षात ठेवा आणि इथं 9.46. आता याच्यामध्ये थोडंसं लॉजिक काहीच जर सापडत नसेल तुम्हाला तर आपण म्हणतो तुक्का मारायचाच आहे. तर याच्यामध्ये एक सापडू शकत होतं 10⁻15 आणि 10⁻15 हे कॉमन होतं आणि 2 किंवा 3 मधून तुम्हाला मारायचं होतं. हे कधी 11th आवरला शेवटच्या टप्प्यात. त्यानंतर केमिस्ट्रीचे 3 प्रश्न पहा. रबराचे व्हल्कनायझेशन करताना डॅश डॅश हा कच्च्या रबराबरोबर एक विशिष्ट तापमानास तापवला जातो. आता हे प्रश्न कुठून आलेत पहा. कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी रसायन वापरलं जातं आणि मोरचूद हे कोणत्या आजाराचं निदान करण्यासाठी वापरलं जातं. आता हे प्रश्न काय आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की प्रश्न जो आहे ना तो एक्झामिनर असाच हवेत मला असे डोळे झाकले आणि मला वाटलं म्हणून प्रश्न लिहित नाही. हे क्लिअर करा. आपण अधिकारी होणार आहे, आपल्याला एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे की हे काय करतात, कुठलं तरी एखादं बुक उचलतात, जे काय असेल, काहीच नाही उचललं तर मोबाईल उचलतील, त्याच्यात सर्च करतील, त्याच्यातून प्रश्न तयार करतील. पण असं होईल का? मनानेच तयार करतील? असं होणार नाही. 99% आपल्याकडे जे सोर्स वापरले जातील ते काय असतील? एक तर आपले स्टेट बोर्ड किंवा NCERT किंवा लुसेंटचे किंवा दिल्ली प्रकाशनाचे काही पुस्तकं किंवा जे रेफरन्स बुक येतं मोठाले, असे 3-4 सोर्सेस आहेत ज्याच्यातून तुम्हाला प्रश्न काढणार आहेत आणि ते तुम्ही सगळे वाचू शकता का? नाही. मग त्याच्यासाठी काय आम्ही त्याच्यासाठी मग आपण आता आपली एक फुल लेंथ बॅच सुद्धा सुरू करतोय. एक फुल लेंथ बॅच येणार आहे आपली 1 तारखेच्या आसपास. ती बॅच अशी असणार आहे सगळे सोर्स एकत्रित करून इतकं डिटेल आणि जबरदस्त कंटेंट देणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला परत दुसरं काहीच वाचावं लागणार नाही. अशी फुल लेंथ बॅच सायन्सची आपली लवकरच लॉन्च करत आहोत. खूप जणांनी घाई केली की आता लगेच पाहिजे होती, याला पाहिजे होती, पण जोपर्यंत मी स्वतः सॅटिस्फाय होत नाही की हा मी आता पूर्ण कंटेंट दिलाय किंवा माझं पूर्ण तयारी झाली आहे तोपर्यंत मी ती लॉन्च करण्यासाठी घाई करणार नाही. ॲटलिस्ट आपली 50-60% तरी बॅच कंप्लीट झाली पाहिजे. त्याच्यासोबतच लगेच PYQ अनालिसिस असेल, त्या टॉपिकवरती कसा प्रश्न विचारला जातो, कसा विचारू शकतात पुढे भविष्यात, असं सगळं करून आपण एक फुल लेंथ बॅच लॉन्च करत आहोत आणि हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अपडेट मिळत राहील. त्याच्यावरती मी डेली नोट्स पण टाकतो काही महत्त्वाच्या, ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात असं तुम्हाला आहे. मग आता हे सगळं सोर्स येतं, या सोर्स मधूनच प्रश्न विचारले जाणार येतं, बरोबर आहे. मग आता हा जो प्रश्न येतो केमिस्ट्रीचे, हे प्रश्न सगळे लुसेंट किंवा याचा आधार घेऊन विचारलेत. आता आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो पहा. आता एक प्रश्न कायम पडतोय, आता एक प्रश्न नेहमी पडतोय. पितळ हा मिश्र धातू आहे, तो कॉपर प्लस म्हणजे Cu प्लस Zn याच्यापासून बनतो आणि हा पर्यायामध्ये विचारतात. किंवा दुसरा आहे ब्रॉन्झ किंवा कांस्य, या संदर्भात सुद्धा विचारलं जातं Cu प्लस Sn. मग काय झालंय, आयोगाला दुसरे मिश्र धातू सापडत नाहीत का? किंवा तुम्ही कुठलंही नेटवर टाका किंवा कुठलंही पुस्तक उचका आता मार्केटमधलं, त्याच्यामध्ये मिश्र धातूंची भली मोठी लिस्ट आहे, भली मोठी लिस्ट आहे, पण आयोग हे दोनच विचारते, फिरून फिरून विचारते. कधी हे विचारते, कधी ते, कधी मग निपरगॅम याचं एक विचारते, जर्मन सिल्वरचं एक प्रश्न विचारतंय. ह्या 2-3 पशीच का फिरतंय ते? निकेल, कॉपर आणि झिंक, निकुंज हे आहे. मग ह्या 3 पशीच का फिरतंय याचं कारण काय? मी तुम्हाला जे सांगितलं ना की एक्झामिनर कुठून तरी प्रश्न उचलून टाकतोय. तर तुम्ही जा 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये मोठ्या थेरीमध्ये कुठेतरी बारीकसे येऊन गेलंय, पितळ हा मिश्र धातू कॉपर आणि झिंक ह्या Zn पासून बनतो आणि ब्रॉन्झ हा कॉपर आणि Sn याच्या संदर्भाने अशाच ब्रॅकेटमध्ये करून दिलेलं आहे. हे दिलेलं आहे आणि ते आपण काय फोकस करत नाही आणि बाकी सगळी थेरी आहे खालीवरती आणि हेच प्रश्न तिथून तयार होतात. ते कशाला दुसरीकडून विचारतील म्हणून हेच विचारतात. आपल्याला आता नीटची तयारी करायची असेल तर आपल्याला 100 करावे लागतील मिश्र धातू आणि त्याचं आल्निको वगैरे सगळे एकत्र कशापासून काय होतं काय नाही. पण आयोग हे 2च का विचारतंय? करणार आपण सगळे, पण हे 2च का फोकस करतंय याच्यावरती पण कधी विचार केला पाहिजे. मग हे कुठून विचारते? स्टेट बोर्डामधून. म्हणून स्टेट बोर्ड, NCERT किंवा सगळे दिल्लीचे लुसेंटचे बुक या सगळ्यातून डेटा एकत्रित करून आपण आपल्या फुल लेंथ बॅचमध्ये घेणार आहोत. पण याचा अर्थ असा नाही की मग आता या बॅचमध्ये काय करणार आहे तुम्हाला मी, हे जे सगळं आहे, हे जे मी स्वतः कंटेंट तयार केलाय, हे सगळं तुम्हाला मी या 99 रुपयाच्याच बॅचमध्ये देणार आहे.
त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचे असेल गट ब ला तर आता घ्यायचे असेल तर पहा, नाही तर नसल होणार तर काय मी म्हणत नाही जबरदस्ती करणार, कारण पेपरला 8 दिवस येतं. पण गट क च्यांनी जर आत्ता घेतली 8 दिवसात तर या 99 रुपयामध्ये तुम्हाला सप्टेंबर पर्यंत खूप सारा डेटा मिळेल. लुसेंटच्या काही गोष्टी आहेत ज्या कंपल्सरी विचारल्या जात आहेत. त्यानंतर दिल्ली प्रकाशनाची काही पुस्तकं आहेत नीटची, ज्याचा रेफरन्स आयोगाने कोर्टामध्ये दिला होता पिट्युटरी ग्लँड 2022च्या मुख्यच्या केसच्या संदर्भात. म्हणजे आयोग तिथलं बुक वापरलं असं त्यांनी सांगितलं होतं की याच्यामध्ये असं दिलंय म्हणून हे असं आहे. तर आपण ते सगळं कव्हर करणार आहोत, म्हणजे महत्त्वाचे टॉपिक या 99च्याच बॅचमध्ये, आणि फुल लेंथ मध्ये ते सगळं येणार आहे. मग आता आपण कुठं होतो, आपला 23चा संपूर्ण पेपर झालेला आहे आणि आता 23च्या गट क चं जर पाहायला गेलं तर आपलं लेक्चर खूप मोठं होईल. त्यामुळे आता आपण येथेच थांबूया. फक्त एक लक्षात ठेवा की गट क चं सुद्धा ॲनालिसिस किंवा काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या YouTube चॅनलवरती सुद्धा दिलेले आहेत. याच्यातून कसा प्रश्न तयार होतो आणि कसं आपण ॲनालिसिस करतो ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर झालेल्या आहेत. चला आजच्या लेक्चरमध्ये येथेच थांबूया. सर्वांना गट ब च्या साठी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपण गट क च्या मुख्यपर्यंत असेच सोबत राहणार आहोत. पण तुम्हाला एक साथ करायची आहे, आपण आपल्या YouTube चॅनलची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा, ॲपची लिंक शेअर करा, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही आता खूप कमी लोक आहेत अजून, म्हणजे आता आपण नवीनच सुरुवात केलेली असल्यामुळे. याचा अर्थ म्हणजे मी नवीन नाही आहे. पहिली गोष्ट, मी खूप साऱ्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्लॅटफॉर्मला शिकवलेले आहे. 3 वर्षापासून मागच्या शिकवतोय आणि स्वतः सुद्धा केलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला एक करायचं आहे की लिंक शेअर करायची यूट्यूबची आपली इतरांना, आणि आपल्याला जास्तीत जास्त मोठी फॅमिली बनवायची आहे. याच्यातून आपल्याला काय होईल, आपल्याला जास्त ग्रोथ करता येईल की कशा प्रकारे अजून व्हिडिओ टाकता येतील, कसे शॉर्ट्स बनवता येतील. प्रत्येक एक शब्द आणि व्हिडिओ हा कंटेंटचाच असेल, बाकी इतर काही नसेल. चला मग आजच्या लेक्चरमध्ये आपण येथेच थांबूया. धन्यवाद.